मित्रांनो, चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती लोहमार्ग मुंबई यांचं 19 जुलै 2024 रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादीबाबत चाललेलं हे मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरती यांचं हे अपडेट आहे। तर उमेदवारांना सूचना क्रमांक 26 जे आहे तर त्याच्या संदर्भातला हा आजचा व्हिडिओ असणार आहे। पोलीस आयुक्तालय लोहमार्ग मुंबई यांच्या स्थापनेवर 2022-23 मध्ये रिक्त असलेल्या एकूण 51 पोलीस शिपाई पदाकरता पोलीस भरती आयोजित करण्यात आली आहे। पोलीस भरती 2022-23 करता पोलीस शिपाई यांची गुणवत्ता यादीतून तात्पुरती निवड यादी म्हणजे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट, तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट या कार्यालयाच्या संकेतस्थळावर 10 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील दिनांक 16/6/2024 रोजी पत्रान्वये ज्या मराठा समाजातील उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या SC-BC ऐवजी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केले आहेत त्यांना कार्यालयात बोलून घेऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गाऐवजी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग SC-BC या व इतर मागास वर्ग म्हणजे OBC या खुल्या प्रवर्गातून म्हणजे ओपन या तीनपैकी एका प्रवर्गाचा फायदा अनुज्ञेय ठरतो ही बाब समजावून सांगावी व त्यांचेकडून तीनपैकी एका प्रवर्गाची निवड करून त्याबाबतचे हमीपत्र त्यांच्याकडून प्राप्त करून घ्यावे अशा सूचना नमूद करण्यात आलेल्या आहेत। आणि त्याच्या संदर्भातला उमेदवाराने 23/7/2024 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई कार्यालय 4था मजला एरिया मॅनेजर बिल्डिंग D.P. डिमोली रोड वाडी बंदर मुंबई येथे हजर राहायचं आहे। तर चेस क्रमांक 391, चेस क्रमांक 229 आणि चेस क्रमांक 595 असणारे उमेदवाराचं नाव आणि EWS निवडलेल्या उमेदवाराचे नाव आणि त्यांचा प्रवर्ग आहे। तर हे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आलेलं हे अपडेट आहे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती संदर्भातलं। तरी ज्या विद्यार्थ्यांनी लोहमार्ग मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता आणि EWS हे प्रवर्ग निवडलेला आहे त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे। धन्यवाद।